आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही आपले 25 प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट बीडीएसचे कॉलेज आहेत ना ऑल ओव्हर स्टेट मधले. तर त्यांचं कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर काय आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी किती फीस तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावं लागेल, त्याचबरोबर ऑदर फीस बीडीएस साठी घेतली जाते का नाही घेतली जाते, हॉस्टेल मेस कंपल्सरी आहे का नाही, याची सविस्तर माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला जेवढे काय राज्यामध्ये 25 सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत ना बीडीएस कोर्ससाठी, त्यांच्या फीस बद्दल 100% डाऊट क्लिअर होऊन जाईल. त्याचबरोबर जर तुमचा काही डाऊट शिल्लक राहिला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आम्ही तुम्हाला तिथे रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करू. पहा, सर्वात अगोदर जर आपण विचार केला कॅटेगरीनुसार, जर समजा एखादा विद्यार्थी जो की एससी आणि एसटी कॅटेगरी सोडून बाकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये येतो आणि त्याचं इन्कम जर समजा रूल पेक्षा जास्त असेल, तर त्याला या ठिकाणी जेवढी फीस मेन्शन आहे ना टोटल अमाऊंट, तर एवढं टोटल अमाऊंट तुम्हाला प्रत्येक कॉलेजनुसार या ठिकाणी जे आहे ते फीस पेमेंट करणं पडेल फर्स्ट इयर ते लास्ट इयर पर्यंत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याचबरोबर युनिव्हर्सिटीची जी फीस राहते ना, ती पण फीस तुम्हाला जी जनरल कॅटेगरीची फीस असेल जवळपास 10,000च्या आसपास राहते ना, तर तेवढी तुम्हाला पेमेंट करणं पडेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. फक्त एससी आणि एसटी कॅटेगरीला कुठल्याही प्रकारे इन्कमचा रूल नाहीये. बाकी सर्व कॅटेगरीला जर तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा किंवा जे काय रूल आहे त्या रूल पेक्षा जास्त असेल तर ते पूर्ण पेमेंट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी फीस द्यावी लागेल. त्यानंतर जर आपण कॅटेगरीनुसार विचार केला आणि आपण जर सर्वात अगोदर एससी आणि एसटी कॅटेगरीचा विचार केला, तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पेमेंट फीस करायची गरज नाहीये. म्हणजेच तुम्हाला ट्युशन फीस पण द्यायची नाहीये, डेव्हलपमेंट फीस पण द्यायची नाहीये. तर प्रत्येक कॉलेज तुम्हाला या ठिकाणी 0 फीस घेऊन चालणं आहे. फक्त जी काय ऑदर फीस राहील छोटी मोठी, समजा एखाद्या कॉलेजने डिपॉझिट घेतलं तर 30,000 घेतं मॅक्झिमम, किंवा जी काय बाकीची जिमची किंवा मेसची जिमची किंवा लायब्ररीची फीस राहील ना, तर त्याचं जे छोटं मोठं अमाऊंट आहे तेवढंच अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करणं पडेल. आणि फक्त तुम्हाला फर्स्ट इयरला जे आहे ते 1,500 ते 2,000 रुपये ऍडमिशन फॉर्मची जी फीस राहते ना, तर तेवढीच फीस एससी एसटी कॅटेगरीच्या मुलांना द्यायची आहे. बाकी कुठल्याही प्रकारे फीस या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायची गरज नाही. पण इन केस जर एखादं कॉलेज स्टार्टिंगला जनरल कॅटेगरीची फीस घेत असेल तर ती तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी पेमेंट करणं पडेल. त्यामुळे एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी पण पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून की चॉईस लिंक मध्ये तुम्हाला तुमच्या बजेटनुसार कॉलेज टाकता येईल. आणि ज्यावेळेस तुमच्याकडून कॉलेज पूर्ण फीस घेतं त्या कंडिशन मध्ये तुम्हाला नंतर महाडीबीटी वर स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करणं आहे. मग तिथून महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्हाला पूर्णच्या पूर्ण जेवढी टोटल फीस तुम्ही पेमेंट केली ना, तर ती सर्व रिफंड करून देईन तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये. त्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला, मग त्यामध्ये आपली फीजे कॅटेगरी आली, किंवा एनटी मध्ये एनटीबी आलं, एनटीसी आलं, एनटीडी आलं, किंवा मग एसबीसी कॅटेगरी आली समजा. तर ह्या कॅटेगरीसाठी फक्त या ठिकाणी जी काय डेव्हलपमेंट फीस मेन्शन आहे ना, मग मुलगा असो मुलगी असो, तुमचं इन्कम जर रूल मध्ये बसतंय तर तुम्हाला या ठिकाणी फक्त डेव्हलपमेंट फीसच पेमेंट करणं आहे. तर या कॅटेगरीचा मुलगा आणि मुलगी दोघांसाठी पण फक्त या ठिकाणी जी काय डेव्हलपमेंट फीस आहे तेवढीच फीस तुम्हाला पेमेंट करणं आहे. आणि सेम रूल, जरी तुमच्याकडून पूर्ण फीस घेतली तरी तुम्हाला बाकी जे काय ट्युशन फीसचं अमाऊंट इथं दिसतं ना, तर तेवढी टोटल ट्युशन फीस तुम्हाला कॅटेगरीनुसार जी आहे ती या ठिकाणी भेटून जाते, रिफंड मिळून जाते 100%. व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी कॅटेगरीसाठी. त्यानंतर जर आपण ओबीसी कॅटेगरीचा विचार केला, जर ओबीसी कॅटेगरीची कोणी गर्ल स्टुडंट असेल, मुलगी असेल, तर तिला या ठिकाणी फक्त डेव्हलपमेंट फीस देणं आहे. बाकी ट्युशन फीस जी आहे ती तुम्हाला कॅटेगरीनुसार जी आहे ती महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्कॉलरशिप थ्रू रिटर्न देतं. किंवा जर गव्हर्नमेंटनं नाही दिली आणि स्टार्टिंगला कॉलेजनं फक्त डेव्हलपमेंट फीस घेतली, तर आलेली फीस जी आहे ती कॉलेज ठेवून घेतं. म्हणजेच ओबीसी कॅटेगरीच्या मुलींसाठी फक्त डेव्हलपमेंट फीस जी आहे ती कॉलेजनुसार पेमेंट करणं आहे. त्यानंतर जर ओबीसी कॅटेगरीच्या मुलांचा विचार केला, तर जी काय ट्युशन फीस आहे ती तुम्हाला 50% पेमेंट करणं आहे आणि डेव्हलपमेंट फीस जी आहे ती तुम्हाला 100% या ठिकाणी पेमेंट करणं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला, ज्या काय बाकीच्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत समजा, त्यामध्ये मग ईडब्ल्यूएस कॅटेगरी आली, किंवा मग एसीबीसी कॅटेगरी आली, किंवा मग कोणी जनरल कॅटेगरीमध्ये येतं, इन्कम लेस दॅन 8 लाख आहे आणि ते एबीसी मधून काउन्सिलिंग करताय, तर त्या मुलांसाठी या ठिकाणी ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फीस, ज्या दोन्ही फीस मेन्शन आहेत ना, तर याच्यातली तुम्हाला 50% पेमेंट करणं आहे. म्हणजे या कॉलेजचे जे काय 3,61,500 फीस आहे ना, तर यातली अर्धी फीस जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी दरवर्षी पेमेंट करणं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि कोणी जर जनरल कॅटेगरी मधून येतोय, म्हणजेच त्याचा इन्कम 8 लाखापेक्षा जास्त किंवा त्याच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाहीये, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी जेवढी काय टोटल फीस मेन्शन आहे ना, तर ही पूर्ण फीस जी आहे ती पेमेंट करून या ठिकाणी ऍडमिशन घेणं पडेल.
पहा, आता आपण जर कॉलेजनुसार फीसचा विचार केला तर मी तुम्हाला जसं एक्सप्लेन केलं आहे कॅटेगरीनुसार तसं तुम्हाला डिवाइड करत चालणं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जर आपण पहिलं कॉलेज बघितलं तर तुम्हाला सांगलीमध्ये वसंतदादा पाटील नावाचं एक मेडिकल कॉलेज बघायला भेटेल. बीडीएस डिग्रीसाठी या ठिकाणी जर आपण ट्युशन फीसचा विचार केला तर जवळपास 3,28,636 रुपये आहे. डेव्हलपमेंट फीस 32,864 रुपये आहे. 3,61,500 रुपये जे आहे ती तुम्हाला टोटल फीस या कॉलेजची बघायला मिळेल. बाकी कॅटेगरीनुसार मी जसं एक्सप्लेन केलं तशी तुम्हाला स्कॉलरशिप या ठिकाणी 100% मिळून जाईल. त्यानंतर नाशिकचा जर आपण एक डेंटल कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी जवळपास जर आपण ट्युशन फीस बघितली तर 3,19,130 रुपये आहे. डेव्हलपमेंट फीस 47,870 रुपये आहे. 3,67,000 रुपये जी आहे ती टोटल फीस तुम्हाला या ठिकाणी या कॉलेजची बघायला भेटेल. त्यानंतर YMT डेंटल कॉलेजचा जर विचार केला तर हे रायगडमध्ये येतं. समजा खारघर नवी मुंबईचे कॉलेज आहे. बीडीएस कोर्ससाठी जर आपण फीसचा विचार केला तर ट्युशन फीस जवळपास 3,43,138 रुपये आहे. आणि नंतर जर आपण या ठिकाणी डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर 41,862 रुपये तुम्हाला बघायला भेटेल. तर 3,85,000 रुपये जी आहे ती टोटल एका वर्षाची फीस तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर जर आपण चौथ्या कॉलेजचा विचार केला SMBT मेडिकल कॉलेज तुम्हाला या ठिकाणी संगमनेर नगरमध्ये बघायला भेटतं, अहिल्यानगरमध्ये. जर आपण विचार केला समजा ट्युशन फीचा तर 4,85,067 रुपये तुम्हाला या ठिकाणी ट्युशन फीस बघायला भेटेल. आणि 50,933 रुपये जे आहे ती तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस बघायला भेटते. जवळपास 5,36,000 रुपये जे आहे ती तुम्हाला या ठिकाणी टोटल फीस जी आहे ती या कॉलेजची बघायला भेटेल. त्यानंतर जर आपण पाचव्या कॉलेजचा विचार केला जे की आपलं रंगुनवाला डेंटल कॉलेज आहे पुण्याचं, तर हे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे. या ठिकाणी जर आपण फीसचा विचार केला तर 2,62,727 एवढी तुम्हाला फीस बघायला भेटेल. ट्युशन फीस डेव्हलपमेंट फीस 26,273 रुपये आहे. टोटल 2,89,000 रुपये जे आहे त्या कॉलेजची तुम्हाला फीस बघायला भेटते. मायनॉरिटी कॉलेज आहे त्याच्यामुळे जे मायनॉरिटीचे विद्यार्थी त्यांना अगोदर अलॉटमेंट केलं जातं, मग त्यांचा स्कोर किती पण कमी असाना, आणि ते जर विद्यार्थी नसतील तर मग अदर कॅटेगरीच्या मुलांना या ठिकाणी सीट अलॉटमेंट केलं जातं. त्यानंतर पंडित दीनदयाळ एक कॉलेज आहे समजा सोलापूरमध्ये, सोलापूर जिल्ह्यातलं कॉलेज आहे. बीडीएस कोर्ससाठी जर आपण फीसचा विचार केला तर ट्युशन फीस जवळपास 2,25,000 आहे. आणि 27,000 जी आहे ती डेव्हलपमेंट फीस आहे. टोटल 2,52,000 रुपये जी आहे ती या कॉलेजची फीस तुम्हाला बघायला दिसून येईल. आणि आतापर्यंत जेवढे कॉलेज बघितले आपण 6, तर त्यापैकी सर्वात कमी फीसचं कॉलेज तुम्हाला हे सोलापूरचं कॉलेज बघायला भेटेल. त्यानंतर जर आपण विचार केला 7 नंबरच्या कॉलेजचा तर तात्यासाहेब कोरे पाटीलचे कॉलेज आहे समजा कोल्हापूरमध्ये हे कॉलेज तुम्हाला बघायला भेटतं. जर आपण ट्युशन फीसचा विचार केला तर 2,85,777 रुपये बघायला भेटेल. जर आपण या ठिकाणी डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर 35,723 रुपये आहे. 3,21,500 तुम्हाला टोटल एका वर्षाची फीस जी आहे ती या ठिकाणी दिसायला येते समजा. नंतर जर आपण VYWS डेंटल कॉलेज अमरावतीचा जर विचार केला, अमरावतीमध्ये हे कॉलेज तुम्हाला बघायला भेटतं. बीडीएस साठी जर आपण ट्युशन फीसचा विचार केला तर 3,29,777 रुपये जे आहे तुम्हाला या ठिकाणी ट्युशन फीस बघायला भेटते. 41,223 रुपये तुम्हाला या कॉलेजची डेव्हलपमेंट फीस आहे. 3,71,000 जी आहे ती टोटल या कॉलेजची फीस तुम्हाला बघायला भेटेल, जे की तुमचं अमरावतीचं मेडिकल कॉलेज आहे. त्यानंतर 9 नंबरचं जर कॉलेज बघितलं तर रणजित देशमुख नावाचं एक बीडीएस कॉलेज आहे समजा, PSPM डेंटल कॉलेज नागपूरमध्ये तुम्हाला बघायला भेटतं. या कॉलेजचं जर आपण ट्युशन फीस बघितली तर 4,08,000 रुपये बघायला भेटते. आणि 51,000 जी आहे ती टोटल फीस तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते. जवळपास 4,59,000 जी आहे ती या कॉलेजची टोटल फीस तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे कॉलेज कोणत्या जरी कॅटेगरीला अलॉटमेंट झालं ना तरी पण एवढी फी जी आहे ती या ठिकाणी पेमेंट करावी लागते आणि नंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते, असं हे कॉलेज तुम्हाला सांगतं समजा. त्यानंतर जर आपण पुढचा विचार केला 10 नंबरच्या मेडिकल कॉलेजचा जे की तुमचं छत्रपती शाहू महाराज कॉलेज बघायला भेटतं बीडीएसचं छत्रपती संभाजीनगरमध्ये. जर आपण ट्युशन फीसचा विचार केला तर 3,18,750 एवढी तुम्हाला बघायला भेटेल. डेव्हलपमेंट फीस 38,250 आहे. आणि 3,57,000 जी आहे ती टोटल या ठिकाणी तुम्हाला फीस बघायला भेटते. त्यानंतर जर आपण 11 नंबरच्या कॉलेजचा विचार केला तेरणा डेंटल कॉलेज तुम्हाला नवी मुंबईमध्ये बघायला भेटतं. ठाणेमध्ये हे कॉलेज आहे. जर आपण ट्युशन फीसचा विचार केला तर 4,16,000 आहे. 52,000 डेव्हलपमेंट फीस बघायला भेटते. 4,68,000 या कॉलेजची टोटल फीस तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर जर आपण 12 नंबरच्या कॉलेजचा विचार केला तर महात्मा गांधी मिशन डेंटल कॉलेज आहे MGM वालं नवी मुंबईमध्ये, रायगडमध्ये तुम्हाला हे कॉलेज बघायला भेटतं. ट्युशन फीसचा विचार केला तर जवळपास 3,56,522 एवढी तुम्हाला बघायला भेटेल. डेव्हलपमेंट फीस 53,478 आहे. टोटल 4,10,000 रुपये जे आहे ती तुम्हाला या ठिकाणी टोटल फीस बघायला भेटेल. आणि MGM जरी डीएम कॉलेज असेल तरी ते MBBS साठी आहे. BDS साठी या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप 100% मिळते. फक्त तुम्हाला अलॉटमेंट जे आहे ते राज्याच्या स्टेट काउन्सिलिंग मधून, स्टेट कोट्यामधून, कॅटेगरीमधून व्हायला पाहिजे. आणि जो काही इन्कमचा रूल मी एक्सप्लेन केला कॅटेगरीनुसार
तो तुमच्याकडे असायला हवा. त्यानंतर जर आपण 13 नंबरचं कॉलेज बघितलं तर अण्णासाहेब पाटील डेंटल कॉलेज तुम्हाला धुळेचं बघायला भेटतं. या ठिकाणी जर आपण ट्युशन फीचा विचार केला तर 2,16,144 तुम्हाला बघायला भेटेल. 24,856 एवढी डेव्हलपमेंट फीस आहे या ठिकाणी आणि जवळपास 2,41,000 टोटल फीस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर जर आपण 14 नंबरच्या कॉलेजचा विचार केला तर MIT लातूरचं कॉलेज तुम्हाला बघायला भेटतं. लातूरमध्ये BDS कॉलेज आहे. जर आपण ट्युशन फीचा विचार केला तर 2,72,232 रुपये आहे. डेव्हलपमेंट फीस या ठिकाणी 27,768 आहे आणि 3 लाख रुपये जे आहे या कॉलेजची तुम्हाला टोटल फीस बघायला भेटेल. त्यानंतर जर आपण 15 नंबरच्या कॉलेजचा विचार केला तर तुम्हाला नागपूरमध्ये अजून एक डेंटल कॉलेज बघायला भेटतं. समजा याच्या जर आपण ट्युशन फीचा विचार केला तर जवळपास 2,86,087 एवढी तुम्हाला बघायला भेटेल. 42,913 रुपये जे आहे ती डेव्हलपमेंट फीस बघायला भेटते. जवळपास 3,29,000 या कॉलेजची टोटल फीस तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर 16 नंबरचं कॉलेज आहे परभणीमध्ये एक तुम्हाला प्रायव्हेट डेंटल कॉलेज बघायला भेटतं सरस्वती नावानं. याची जर आपण फीचा विचार केला ट्युशन फीचा तर 4,11,556 आहे. डेव्हलपमेंट फीचा जर विचार केला तर 51,444 रुपये आहे. 4,63,000 या कॉलेजची तुम्हाला टोटल फीस जी आहे ती जनरल कॅटेगरीसाठी बघायला भेटेल. त्यानंतर YCM डेंटल कॉलेज आहे समजा तुमचं अहिल्यानगरमध्ये 17 नंबरचं मेडिकल कॉलेज आहे राज्यामधलं. या ठिकाणी जर आपण विचार केला की फीस किती आहे ट्युशन फीस तर 3,80,000 रुपये बघायला भेटते. 38,000 रुपये जे आहे या ठिकाणी तुम्हाला डेव्हलपमेंट फीस बघायला भेटेल आणि 4,18,000 जी आहे ती जनरल कॅटेगरी तुम्हाला टोटल फीस या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर जर आपण 18 नंबरच्या कॉलेजचा विचार केला तर शिवतेज नावाचं एक कॉलेज आहे समजा रत्नागिरीमध्ये. या ठिकाणी जर आपण ट्युशन फीचा विचार केला तर 2,85,972 रुपये बघायला भेटेल. डेव्हलपमेंट फीस जवळपास 30,028 रुपये आहे आणि 3,16,000 जी आहे ती टोटल फीस तुम्हाला जनरल कॅटेगरीच्या ठिकाणी बघायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला पुढचं कॉलेज आहे 19 नंबरचं जे की हिंगोलीमध्ये आहे. हेडगेवार नावाचं कॉलेज समजा हिंगोलीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. जर आपण ट्युशन फीचा विचार केला तर जवळपास 2,36,364 आहे. डेव्हलपमेंट फीस 23,636 रुपये आहे आणि 2,60,000 रुपये या ठिकाणी टोटल फीस तुम्हाला बघायला मिळते. नंतर 20 नंबरच्या कॉलेजचा विचार केला तर आदित्य डेंटल कॉलेज तुम्हाला बीडमध्ये बघायला भेटतं. ट्युशन फीचा विचार केला तर 4,10,407 आहे. जर आपण विचार केला डेव्हलपमेंट फीचा 43,093 रुपये आहे आणि टोटल अमाऊंट या ठिकाणी 4,53,500 रुपये तुम्हाला बघायला भेटेल. नंतर पुण्यामध्ये तुम्हाला एक प्रायव्हेट कॉलेज बघायला भेटेल DY पाटीलचं समजा. तर पुण्यामध्ये जर आपण त्याचं ट्युशन फीस बघितली तर जवळपास 3,59,091 रुपये आहे. डेव्हलपमेंट फीस या ठिकाणी 35,909 आहे. टोटल जर अमाऊंट बघितलं आपण तर जवळपास 3,95,000 आहे. त्यानंतर जर समजा आपण 22 नंबरचं कॉलेज बघितलं तर नांदेडचं एक डेंटल कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल. नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये आहे हे. जर आपण टोटल अमाऊंट बघितलं ट्युशन फीसचं तर जवळपास 2,55,000 आहे. नंतर आपण डेव्हलपमेंट फीस बघितली तर 25,500 रुपये बघायला मिळते. 2,80,500 रुपये जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी टोटल पेमेंट करावं लागेल जनरल कॅटेगरीसाठी. आणि जे स्कॉलरशिप आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला स्कॉलरशिप जी आहे ती रिफंड येऊन जाते किंवा मग त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती कॅटेगरीनुसार फीस कॉलेजमध्ये सबमिट करावी लागेल. नंतर आपण 23 नंबरच्या कॉलेजचा विचार केला तर रमेश रामदासजी कांबे पाटील तुम्हाला RR कांबे नावाचं एक अकोल्यामध्ये डेंटल कॉलेज बघायला भेटेल. ट्युशन फीसचा विचार केला तर जवळपास 2,26,272 रुपये आहे. डेव्हलपमेंट फीस 23,728 रुपये आहे. 2,61,000 जे आहे ते तुम्हाला टोटल फीस अमाऊंट या ठिकाणी बघायला भेटेल. 24 नंबरच्या कॉलेजचा विचार केला आपण तर SMBT जे डेंटल कॉलेज आहे ना नागपूरचं ते तुम्हाला बघायला भेटतं. जर आपण या ठिकाणी विचार केला ट्युशन फीचा तर 4,11,765 रुपये आहे. डेव्हलपमेंट फीस 43,235 रुपये आहे. टोटल अमाऊंट आपल्याला 4,55,000 जे आहे ते या ठिकाणी सबमिट करणं पडेल जनरल कॅटेगरीनुसार. आणि जे आपलं लास्टचं कॉलेज आहे तर सिंहगड डेंटल कॉलेज आहे आपल्या पुण्यामध्ये. याचा जर आपण विचार केला फी स्ट्रक्चरसाठी ट्युशन फीसाठी जवळपास 5,36,652 रुपये आहे. जर आपण विचार केला या ठिकाणी डेव्हलपमेंट फीसचा तर जवळपास 56,348 रुपये आहे आणि टोटल फीस बघितली तर 5,93,000 रुपये एवढी तुम्हाला बघायला भेटते. तर जवळपास राज्यामध्ये लास्ट इयरनुसार जे ऍक्टिव्ह कॉलेज आहेत ना प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंटचे BDSचे तर 25 कॉलेज आहेत. तर 25 कॉलेजचं जे कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर आहे ना ते मी ते पूर्ण सविस्तर तुमच्या बरोबर एक्सप्लेन केलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याची फीस जास्त असते ते कॉलेज बेटर असतं असं काहीही नाहीये. फीस कमी असेल तरी कॉलेज खूप बेटर असतं. त्याच्यामुळे तुम्ही कॉलेजचा OPD IPD किंवा हॉस्पिटलचा फ्लो बघूनच तुम्ही जे आहे ते कॉलेज लिस्ट बनवा आणि त्यानुसार तुम्ही जे आहे ते काउन्सिलिंग मध्ये आपलं एक कॉलेज सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जर OPD IPD ची माहिती मिळत नसेल तर आम्ही आमच्या मेंबरशिप मध्ये जे आहे ती युट्यूबवर अप्लाय करतो समजा तर तुम्ही ती जॉईन करू शकता. तिथं आम्ही तुम्हाला हॉस्पिटलनुसार जे आहे ते OPD IPD चा डाटा नक्की शेअर करतो. त्याचबरोबर जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही ऍडमिशन करायचं असेल मेडिकल फील्डमध्ये
किंवा दुसऱ्या फील्डमध्ये, तर तुम्ही आमची पेड काउन्सिलिंग पण जॉईन करू शकता. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.